महादेवाच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. आपण नवरा बायको तरी पण असं लपून छपून भेटायला लागतंय. जीव वेटलाय माझा. रुपाली, काही दिवसांचा प्रश्न आहे. लवकरच आपल्याला परत एकत्र राहायचंय. महादेव खरं आणि असंच हो. असंच होईल. रुपाली, रुपाली, तू जर असंच रडत राहिलीस तर मग आपण बोलायचं कधी? पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे, तेव्हा आपलं भेटणं होईल न होईल माहिती नाही. म्हणून आजच तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय. थँक्यू. आज आपलं भेटणं खूप गरजेचं होतं. खरं तर थँक्स मला नाही, गौरीला म्हणायला पाहिजे. तिच्यामुळे आज आपण भेटू शकलो. गौरीला पण थँक्यू. आता मला पाया पडून आशीर्वाद घेऊ देत. रुपाली, तुला माहिती ना हे पाया वगैरे पडणं मला पटत नाही. पण माझा विश्वास आहे. म्हणून तर तयार झालोय. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी व्रत करणार आणि मी तुझ्या पाया पडणार. काहीतरीच असतं तुमचं. आशीर्वाद द्या मला. रुपाले, मातोश्री, मातोश्री. रुपाली, काय सांगितलं होतं आम्ही? हा, मातोश्री. ज्यानं तुझ्या पायावर नाक घासायला पाहिजे त्याच्याच पायावर तू. आजवर आमचा हात धरायला कोणी बी धजावलं नाही. तुला माहिती आम्ही कोण आहे ते? माहितीये, तीच मातोश्री जिनं स्वतःच्याच जावयाला अट घातली की लेकीच्या पायावर नाक रगडल्याशिवाय माफ करणार नाही. आणि आता तुम्ही काय करताय? सगळ्यांदेखत त्याच लेकीवर हात उचलताय. ढोंगीपणा म्हणतात याला. बोलायचं एक आणि करायचं दुसरंच. आम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही हे तू शिकवायची गरज नाही. लेक आहे ती आमची. लेक आहे, जन्म दिला म्हणून लेकीचा मालक झाला का तुम्ही? अहो, त्या लेकीचा थोडा तरी विचार करा. तिच्या मनात काय चाललंय आणि काय नाही हे थोडं तरी समजून घ्या. परत एकदा सांगतोय हा तुला, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू शिकवायची गरज नाही. स्वतःला बोलता येत नाही म्हणून या चिल्लर छाप पोरीला आणलं का वकिली करायला? चल का. मला कुणाचीच वकिली करायची काही गरज नाही. ती तुमची लेक आहे आणि हा तुमचा घरातला वैयक्तिक प्रश्न आहे. पण चूक नसताना तिच्यावर हात उचलायचा नाही. लेक आहे, गुलाम नाही, सज्ञान आहे ती. स्वतःचं बरं वाईट ठरवण्याची कायद्याने तिला पूर्णपणे मुभा दिली. तुमच्या मान सन्मानाची बळजबरी तिच्यावर करणं चुकीचं आहे.
चूक काय आणि बरोबर काय हे आम्ही ठरवतो. चल गा. चूक काय बरोबर काय तुम्ही ठरवायचं नाही. गौरीची दाजींना कसं काय लागतात? कायद्यानं ही दोघं पण नवरा बायको आहे. भेटलं बोललं म्हणजे काय गुन्हा केला का त्यांनी? प्रेम आहे त्या दोघांचं एकमेकांवर. त्या दोघांनी भेटायचं का नाही, एकत्र राहायचं का नाही हे ती दोघं ठरवणार, तुम्ही नाही. इतका तर कायदा कळतोच मला. रुपाले चल. पळ काढून कुठे चालला? उत्तर द्या. आता परत जर का तू माझी वाट अडवलीस ना तर 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 काय करणार? गुंड पोराला बोलवणार? महादेवाच्या दारात मारामारी करणार? अहो, लोक सुखी संसाराची आस घेऊन या महादेवाच्या मंदिरात येतात. मनासारखा जोडीदार मिळावा, जोडी आयुष्यभर टिकून राहावी म्हणून मुली 16 सोमवाराचं व्रत करतात. पार्वती पते पार्वतीचा पती, गौरी शंकर गौरीचा शंकर. अहो, ज्याची ओळखच त्याच्या बायकोपासून आहे, ज्याने बायकोसाठी तांडव केला आणि जो बायकोशिवाय अपूर्ण आहे, अशा या अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात नवरा बायको आयुष्यभर जोडी टिकून राहावी म्हणून प्रार्थना करतात. आणि तिथंच तुम्ही एका नवरा बायकोचं नातं तोडायला निघालाय. अहो, स्वतःच्याच लेकीचा संसार मोडायला निघालाय तुम्ही. स्वतःला मातोश्री म्हणून घेणं ना बंद करा. शोभत नाही तुम्हाला. तुमच्या कर्जाखाली दबलेली गुलाम समजून आवाज वाढवू नका. ऐकून घेणार नाही. गौरी, तुमच्या आई साहेबांना द्या. चल तू. अरविंदजी, या चिल्लरच्या पोरीच्या हिशोबाची नोंद करा चोपडीत. व्याजा सकट परत करायचा. चल. नात्यात जपतात एकी कृष्ण इच्या लेकी.